बातमी येते डोंबिवलीतील मृत पर्यटक हेमंत जोशी आणि अतुल मोनेंचंही पार्थिव मुंबई विमानतळावर दाखल झाले। दुसऱ्या विशेष विमानाने हे पार्थिव आणण्यात आलंय। पुण्यातील गणपोटे आणि जगदाळेंचं पार्थिव रात्री उशिरा येणार आहे। तर मृतदेह घेण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री योगेश कदम, मंत्री आशिष शेलार, मंत्री गुलाबराव पाटील तसंच आमदार मुरजी पटेल मुंबई कार्गो विमानतळामध्ये उपस्थित आहेत। तर पुण्यातील 2 पर्यटकांचं पार्थिव रात्री उशिरा आणण्यात येईल। मात्र डोंबिवलीतील मृत पर्यटक हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचं पार्थिव आता आणण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये दुसऱ्या विशेष विमानाने हे पार्थिव दाखल झाले। महाराष्ट्रामधल्या एकूण 6 पर्यटकांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे, ज्यातल्या 2 पर्यटकांचं पार्थिव काही वेळापूर्वी दाखल झालेलं आणि आता 2 पर्यटकांचं पार्थिव आलेलं आहे। रात्री पुण्यातल्या पर्यटकांचं पार्थिव उशिरा आणण्यात येणार आहे। डोंबिवलीतले मृत पर्यटक हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचं पार्थिव जे आहे ते आता दाखल झालेलं आहे। अजय माने आपल्या सोबत आहेत ताजे अपडेट्स द्यायला। अजय, अश्विन सर, आपण जर पाहिलं तर नुकतंच जे ते दुसरं विमान सुद्धा 2 पार्थिव घेऊन जे ते मुंबई विमानतळावर आल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती भेटत आहे। सध्या ही मुंबई विमानतळावरची दृश्य आहेत। खरं तर या आधी एक विमान जे ते दाखल झालं होतं आणि त्याच्यात पनवेल येथील राहणारे दिलीप दिसले यांचं पार्थिव जे आणि त्यासोबतच संजय लेले यांचं पार्थिव होतं। पण संजय लेले हे मूळचे डोंबिवलीचे रहिवासी असल्यामुळे त्यांचं पार्थिव जे ते हेमंत जोशी आणि अतुल मोने यांच्यासोबतच जे ते घेऊन जाण्यात येईल। त्यामुळे फक्त या आधी दिलीप देसले यांचंच पार्थिव जे ते ह्या ठिकाणाहून घेऊन जाण्यात आलं आणि आता जे ते दुसरं विमान जे ते दाखल झालेलं आहे, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचं पार्थिव जे ते आणण्यात आलेलं आहे। आणि काही वेळातच आपण जर पाहिलं तर संपूर्ण जी एकंदरीत एअर ॲम्ब्युलन्समधून एकंदरीत संपूर्ण पार्थिव ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी असेल ती पार पडेल। त्याच्यानंतर हे पार्थिव जे ते शववाहिकेत ठेवण्यात येईल आणि त्यासोबतच मग या तिन्ही शववाहिन्या 3 पार्थिव घेऊन जे ते डोंबिवलीच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतील। यावेळी मंत्री आशिष शेलार जे ते अद्यापही याच ठिकाणी विमानतळावर आहे। त्यासोबत कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी आहे। त्यासोबतच भाजपचे आमदार जे ते रवींद्र चव्हाण ते सुद्धा या ठिकाणी आहेत। आणि आपण जर पाहिलं तर रवींद्र चव्हाण यांनी सकाळी सांगितलेलं आहे की ते अंत्यविधी होईपर्यंत कुटुंबासोबत असेल। त्यासोबतच खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा या कुटुंबासोबतच डोंबिवलीपर्यंत जातील। त्यांचा अंत्यविधी जोपर्यंत होईल तोपर्यंत त्या कुटुंबासोबतच असतील। त्यांच्यासोबत सांत्वनासाठी ते लोक या ठिकाणी होतील। खरं तर या संपूर्ण हल्ल्याने जे तो महाराष्ट्र हळहळला गेलेला आहे, कारण की महाराष्ट्रातील 6 जणांचा एकंदरीत 6 जणांना जे तो जीव गमवावा लागलेला आहे संपूर्ण हल्ल्यामध्ये। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जे ते एकंदरीत दुखवटा जो आहे मानला जात आहे। त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या जलद गतीने सरकारकडून जे ते प्रयत्न करण्यात आले, हे पार्थिव जे ते आणण्याचा प्रयत्न झाला, त्यासोबतच एअर ॲम्ब्युलन्सने या पार्थिवासोबतच त्यांच्या कुटुंबाला जे तेही आणण्यात आलेले। यासोबत आणखी 2 पार्थिव जे ते मुंबई विमानतळावर आणण्यात येणार आहेत, पण ते मुंबई विमानतळावरून बाय रोड सुरतच्या दिशेने जाणार आहेत। 2 परमार कुटुंबातली जे ती मंडळी आहेत त्यांचं ते पार्थिव असणार आहे आणि त्यांना बाय रोडच सुरतला घेऊन जाणार आहेत। पण त्याच्या आधी जे ते डोंबिवलीचे जे रहिवासी होते, जे पर्यटक काश्मीरला फिरायला गेले होते आणि पहलगाम येथे त्यांना आपला जीव गमवावा लागला। एकंदरीत त्यांचं पार्थिव जे ते काही वेळात निघेल। शववाहिका ज्या आहेत त्या तासाभरापूर्वी ज्या आहेत त्या विमानतळाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। वातानुकूलित शववाहिकेमधून या संपूर्ण पार्थिवांना डोंबिवलीपर्यंत घेऊन जाण्यात येईल आणि त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण रस्ते सुद्धा जे ते मोकळे ठेवण्यात आलेले। त्यामुळे कोणताही अडथळा जाताना मध्ये येऊ नये त्या अनुषंगाने ही संपूर्ण तयारी जी ती करण्यात आलेली आहे। अश्विन सर, अजय, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।